तिथं वाल्मिक कराड आणि त्यांचा मित्रपरिवार आणि गुंड परिवार त्या ठिकाणी बसला होता. हे मी नाही, भाजपचाच एक आमदार त्या ठिकाणी सांगतो. धनंजय मुंडेचं नाव एफ-आय-आर मध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यांचं जी काही तपास आहे तो पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. अखेर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा दिल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. राज्यामध्ये ज्या प्रकारे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्यानंतर राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटले होते आणि त्यानंतर काल जे चार्जशीट दाखल करण्यात आलं सीआयडीच्या कडनं, त्यामध्ये जे फोटो समोर आले तर ते हृदय हेलवणारे फोटो म्हणून आहे. या सर्व प्रकारांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे युवा आमदार रोहित पवार सर आपल्यात आहेत. रोहितजी, कसं पाहता एकंदरीत सर्व या प्रकरणाकडे तुम्ही? खरं तर 3 महिन्यापूर्वीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता, नैतिकता बघत असताना. कारण का पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आर आर रामांकडनं एक शब्द चुकीचा गेला, त्यांना राजीनामा द्यावा लागला. दादांकडनं शब्द चुकीचा गेला, त्यांनी राजीनामा दिला. इथं खरं तर नैतिकता बघत असताना मित्र म्हणजे कराड जो आहे, वाल्मिक कराड, तो धनंजय मुंडेचा एकदम खास मित्र आहे. व्यवसाय धनंजय मुंडेचे वाल्मिक कराड बघायचा, कदाचित एकामेकाचे कपडे सुद्धा ते घालत असावेत असं आहे, इतकं जवळ ते नातं होतं. आणि वाल्मिक कराडला सुरुवातीपासून आत घ्या असं आमचं सगळ्यांचं लोकांचं मत होतं, पण त्याला आत घ्यायला इतका उशीर गेला, त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी सत्तेत असणाऱ्या लोकांचा हस्तक्षेप होता. आणि मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा सरकारकडे डिले होत गेल्या तेव्हा लोकांनीच हा विषय हातामध्ये घेतला. देशमुख परिवाराने लढा त्या ठिकाणी लढला आणि तो लढा लढत असताना लोकांनी हे सगळे विषय हातात घेतल्यानंतर आणि काल दुर्दैवाने जे फोटो बाहेर आले त्यामुळे लोक अजून चिडली आणि लोकांचा भावना बघून या सरकारला गुडघावर यायला लागलं आणि तिथं राजीनामा हा धनंजय मुंडेचा घ्यावा लागला. आता धनंजय मुंडे काय बोलतील आजारी वगैरे, आता ते पतंग राजकीय ते तुम्ही तिकडे उडवत राहा, पण पूर्णपणे लोकांनी जो लढा लढला आणि देशमुख परिवार लढला त्याच्यामुळेच झालं. आता आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की ही घटना कशी सुरू झाली, की जे कंपनी तिथं होती विंडमिलची, त्या विंडमिलला प्रेशराईज केलं गेलं, त्याच्याकडनं पैसा मागितला, एक्स्टॉर्शन केलं गेलं. त्याची पहिली बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेच्या घरी झाली होती आणि ते सुद्धा सरकारी घरामध्ये. तिथं वाल्मिक कराड आणि त्यांचा मित्रपरिवार आणि गुंड परिवार त्या ठिकाणी बसला होता. हे मी नाही, भाजपचाच एक आमदार त्या ठिकाणी सांगतो. आणि त्यानंतर पैसे मागितले गेले, वाद पेटला, संतोष देशमुख तिथे आले, मारामारी झाली आणि नंतर त्यांचा मर्डर झाला. म्हणजे सुरुवात कुठून झालं असेल तर ते बैठकीपासून झालं. त्यामुळे आता धनंजय मुंडेचं नाव एफ-आय-आर मध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यांचं जे काही तपास आहे तो पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आता जे प्रकरण जर बघितलं तर त्या प्रकारावरनं आता म्हणजे ओबीसी समाज आणि मराठा समाज परत वाद लागण्याची शक्यता तर वरती जाऊ राहिली. अजिबात नाही. वाल्मिक कराडली काय मराठा समाजाच्याच लोकांना मारलंय असं नाही, तिथे वंजारी समाजाच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी मारलेलं आहे. मुंडे प्रकरण आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे, अजून बरेच प्रकरणं आहेत. आता नावं पुढे पुढे येतील. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक जात धर्म काही बघत नसतात, त्यांना फक्त राक्षसीय प्रवृत्ती असते, स्वतःचं हित माहिती असतं. आणि काल जर तुम्ही बघितलं तर आम्हाला जे कुठले फोन आले ते काय फक्त मराठा समाजाचे आले नव्हते, की तुम्ही अधिवेशनामध्ये मुद्दे मांडा, त्याच्यात ओबीसी समाज होता, त्यात मायक्रो ओबीसी होता, त्यात अल्पसंख्याक व सगळ्यांचं मत होतं की अशा क्रूर पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जर मारलं गेलं असेल तर हे माणुसकीला धरून नाही. आणि एक तुम्हाला सांगतो की इथं जर दुसऱ्या समाजाचा असला असता तरी सुद्धा एवढ्याच गोष्टी तिथं पेटल्या असत्या. आता सूर्यवंशी कुटुंबाचं प्रकरण सुद्धा तिथं लोकांनी सुद्धा हातामध्ये घेतलं, आम्ही सुद्धा हातामध्ये घेतलं आणि सरकारला त्यासाठी सुद्धा आम्ही गुडघे आणल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ही राज्यपालांची भेट उद्या किंवा परवा घेणार आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी ती मागणी करणार आहे. शेवटी या विषयामध्ये सामाजिक कार्यकर्ते असो, लोक असो, राजकीय नेते असो, कुणीही जर योग्य बाजूची भूमिका घेत असतील, योग्यतेची भूमिका घेत असतील तर स्वागतच केलं पाहिजे. महायुती सरकार स्थापन होऊन अवघे काही दिवस झाले, विरोधी पक्ष नेता राज्याला भेटायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला महायुतीतील एका मंत्रीची विकेट आज पडतीये, म्हणजे त्याला राजीनामा द्यावा लागतो आणि दुसरा मंत्री देखील राजीनामा देण्याच्या कगारमध्ये आहे. कसं पाहता महायुती सरकारची सुरुवात? तर बघा, त्यांना एक प्रकारचा अहंकार होता आणि अजून सुद्धा आहे की एवढे आमदार आमचे निवडून आले, कोणी आमचं काय करू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलं तर तुम्हाला त्या तख्तावर सुद्धा बसू शकतात, तुम्हाला जमिनीवर सुद्धा आणू शकतात आणि हे लोकांनी तिथं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ह्यांचा अहंकार मोडलेला आहे, गुडघ्यावर आणून त्यांना ठेवलेला आहे. त्यामुळे आता जे कोकाटे आहेत त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागणार आहे
त्याबरोबर काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही पुढे आणलेले आहेत. त्या विषयामध्ये सुद्धा जर खोलात गेलं तर बऱ्याच लोकांचा नंबर याच्यामध्ये लागू शकतो. पण देशमुख परिवाराच्या बाबतीत आणि जे काही धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावं लागलं, ते पूर्णपणे कोणामुळे झालं असेल तर लोकांमुळे आणि देशमुख परिवाराच्या लढ्यामुळे झालं असं आपल्याला बोलावं लागेल. मराठी समाजामध्ये तीव्र भावना आहे. आता उद्यापासून अनेक ठिकाणी राज्यामध्ये आंदोलन, आक्रोश केले जाणार आहे, निदर्शने केली जाणार आहे. तुम्ही मराठा समाजा बांधवांना काय आवाहन करणार? नाही, फक्त मराठा समाज आंदोलनामध्ये सहभागी होतो असं समजू नका. ओबीसी समाज आहे, मायक्रो ओबीसी आहे, अल्पसंख्याक आहे. म्हणजे मराठी लोक, महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आज देशमुख परिवाराला न्याय मिळावा, सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळावा म्हणून सगळे एकत्रित त्या ठिकाणी येत आहेत आणि एकत्रित घेऊन लढा लढत आहेत. फक्त लढा लढत असताना काळजी एकाच गोष्टीची घेतली पाहिजे की कुठे जाळपोळ होणार नाही आणि दुसऱ्या गोष्टी काय होणार नाही, ज्यामुळे सामान्य लोकांना इजा होईल. या बाबतीतली दक्षता ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि लोकांचा आवाज म्हणून, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढावं लागेल, जे आम्ही लढत आहोत. दादा एक तुमच्या संदर्भात प्रश्न समोर येतोय आता. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कुठेतरी सौम्य दिसते, दुसऱ्या बाजूला तुम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार इच्छुक असल्याच्या आता चर्चा सध्या उठू लागल्या. नेमकं हे खरं आहे की ही बदनामी कोण करतंय? हे बघा, ह्याच्यावर मला आज या ठिकाणी बोलायचं नाही, कारण का आजचा दिवस आपण जर बघितला तर फार वेगळा आणि भावनिक दिवस आहे. त्यामुळे आज बोलण्यापेक्षा हाच प्रश्न तुम्ही उद्या जर मला केला तर याच्यावर मी राजकीय भूमिका नक्कीच स्पष्टपणे सांगेल. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. निश्चितच ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, झाल्यानंतर ज्या पद्धतीने समाज बांधवांमध्ये जे पडसाद उमटले आणि त्यानंतर चार्जशीटमध्ये आलेले फोटोग्राफ्स यामुळे ती भावना अधिकच तीव्र झाली आहे. धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाच पाहिजे. जशी भावना सामान्य जनतेची आहे तशीच भावना पक्षाकडनं देखील व्यक्त केली जात आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.